राधानगरीच्या पूर्व भागात सध्या शेती कामांची लगबग वाढली आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी धुळबाप पेरणीसाठी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आणत आहेत. ढेरेवाडी ते घोटोडे परिसरातील डोंगर माते नांगरणीच्या आवाजाने दुमदुमले आहेत. डोंगराळ भाग असल्यामुळे येथे प्रामुख्याने जिरायती शेती केली जाते. भात, नाचणी, जोंधळा, वरी आणि भुईमुग यांसारखी पिके घेतली जातात. पावसावर अवलंबून असलेल्या या शेतीसाठी वेळेत मशागत पूर्ण करणे गरजेचे असल्याने शेतकरी पहाटेपासूनच कामाला लागले आहेत. नांगरणी, कुळवणी, बांधबस्ती आणि सडे वेचणे ही कामे जोरात सुरू आहेत. ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी डोंगराळ भागात बैलजोडीचे महत्त्व आजही कायम आहे. गत वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन यंदा शेतकरी अधिक सतर्क झाले आहेत. पाऊस कधीही येऊ शकतो, त्यामुळे मशागत आधीच पूर्ण करून पहिल्या पावसासोबत पेरणी करण्याची तयारी सुरू आहे. एकूणच बळीराजा आता शेतीची सर्व तयारी पूर्ण करून वरुण राजाच्या आगमनाची वाट पाहत आहे. लाईव्ह मराठीसाठी विजय बकरे.